नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 7 भिंग आणि त्यांचे उपयोग हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुरू केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी डोळा व त्यातील भिंगाचं कार्य आणि दृष्टीदोष आणि त्यांचं निराकरण त्यावरील उपाय हे 2 मुद्दे अभ्यासणार आहोत. तर मानवी डोळा आणि भिंग यांचा काय संबंध आहे? तर साधारण आपण बघितलं, आपल्याला जी काही सृष्टी दिसते, हे जे जग दिसतं ते डोळ्यामुळं, आणि डोळ्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे डोळ्यातलं भिंग. डोळ्यातलं भिंग आणि आपण जे प्रयोगशाळेमध्ये पाहतो ते काचेचं भिंग हे दोन्ही सारखेच असतात. या भिंगाच्या आपण सर्व संज्ञा, त्यांचं कार्य, त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रतिमा या संदर्भात अभ्यास केला. पण मानवी डोळ्यातल्या भिंगाचं कार्य कसं चालतं, त्या भिंगासारखंच याचं कार्य असतं का, याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर साधारणपणे मानवी डोळ्याची रचना कशी असते त्याची डायग्राम पुढल्या पानावर म्हणजे पान नंबर 87 वरती आपल्याला दिसते. आपण ती डायग्राम थोडीशी बघूया, तिचं अवलोकन करूया. या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय? तर हा मानवी डोळ्याचा नेत्रगोल आहे आणि त्यातील आतील जी रचना असते ती रचना या डायग्राममध्ये दाखवली आहे. हा नेत्रगोल आपल्याला गोलाकार दिसतोय आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हे जे अवयव दिसत आहेत त्या अवयवामधला सर्वात बाहेरचा अवयव कोणता असेल तर तो आहे पारपटल. हे पारपटल म्हणजे काय? तर हे पारपटल म्हणजे मानवी डोळ्याच्या वर बाहेर असलेले अत्यंत पातळ असं एक पारदर्शक पडदा आहे, पटल आहे, आणि म्हणून त्याला पारपटल, पारदर्शक आहे त्याला पारपटल असं म्हणतात. या पारपटलातूनच डोळ्यामध्ये प्रकाश प्रवेश करतो आणि या प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं जास्तीत जास्त अपवर्तन हे पारपटलाद्वारे होत असतं. या पटलाच्या मागे बरोबर जरा बघा, एक मावसल पडदा आहे, गडद काळ्या रंगाचा, निळ्या रंगाचा किंवा राखाडी रंगाचा असा हा पडदा असतो. त्याला म्हणतात बुबुळ. मग ह्या वेगवेगळ्या रंगाचं कसं? तर मानवामध्ये किंवा प्राण्यांच्यामध्ये बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात. या 2 आकृत्यामध्ये आपल्याला वरची जी आकृती दिसते त्याच्यामध्ये बुबुळ हे निळ्या रंगाचं दिसतंय, निळसर रंगाचं दिसतंय, आणि या आतील रचना दाखवलेल्या आकृतीमध्ये आपल्याला हे राखाडी रंगाचं दिसतंय. काहींच्यामध्ये पूर्ण काळ्या रंगाचं असतं. तर बुबुळाचे जे रंग आहेत ते मानवामध्ये वेगवेगळे असतात. बुबुळाच्या बरोबर मध्यभागी एक छोटंसं छिद्र असतं, त्याचा व्यास सतत बदलत असतो, त्याला म्हणतात डोळ्याची बाहुली. मग ही डोळ्याची बाहुली आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी बरोबर मध्यावरती, बुबुळाच्या इथं बरोबर मध्यावरती आपल्याला ही डोळ्याची बाहुली दिसते. डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं नियंत्रण करण्यासाठी, हे नियंत्रण साधण्यासाठी ही बाहुली असते.
जर समजा प्रकाश जास्त असेल, डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण हे जास्त असेल, तर ही बाहुली आकुंचन होते. आणि जर प्रकाश कमी असेल, अंधुक प्रकाश असेल, तर ती बाहुली रुंदावते. बुबुळाच्या पृष्ठभागावर एक पारदर्शक पडद्यांचा फुगवटा असतो आणि डोळ्याच्या बाहुलीच्या अगदी लगत मागे पारदर्शक असं द्विबहिर्गोल असा एक स्फटिकमय भाग असतो की जो लालसर रंगाने दिसतोय आपल्याला. त्याला म्हणतात नेत्रभिंग. हा स्फटिकमय असतो. बाहुलीच्या बरोबर मागच्या बाजूला अगदी लगत बरोबर मध्यावर हा नेत्रभिंग आपल्याला दिसतोय आणि त्या नेत्रभिंगाला खाली आणि वर निळसर रंगाचे रोमक स्नायू आपल्याला या ठिकाणी जोडलेले दिसत आहेत. स्नायूंच्या साह्यानं तो डोळ्यामध्ये बरोबर बाहुलीच्या मागे हा स्थित असतो. हा नेत्रभिंग जो आहे त्याच्या नाभी अंतराची सूक्ष्म अशी अदलाबदल डोळा करू शकतो. या भिंगामुळं डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलटी अशी प्रतिमा माणसामध्ये तयार होत असते. आता हे जे पुढचे जे भाग दिसत आहेत आपल्याला समोर असणारे, हे प्रकाश किरण डोळ्यात आत प्रवेश केल्यापर्यंतचे आहेत. डोळ्यात आत प्रकाश प्रवेश केल्यानंतर ते नेत्रभिंगावर पडल्यानंतर तिथून त्या भिंगातून या प्रकाश किरणांचं अपवर्तन होतं आणि अपवर्तन होऊन अपवर्तित किरण जे आहे ते अपवर्तित किरण डोळ्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पडद्यावरती होतात. तो जो पडदा आहे त्या पडद्याला म्हणतात दृष्टीपटल. हा दृष्टीपटल जो आहे तो संवेदनशील असं एक ते पटल आहे. यामध्ये प्रकाश संवेदनशील अशा पेशी असतात. म्हणजे जेव्हा प्रकाश या पेशींवर पडतो तेव्हा त्या उत्तेजित होतात आणि उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात, इलेक्ट्रिक इम्पल्स तयार करतात. हे विद्युत संकेत डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात आणि नंतर मेंदू या संकेतांचा अर्थ व्यक्त करतो आणि ही जी माहिती आहे त्या माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तसं त्यात आपल्याला आकलन होतं. म्हणजे डोळ्याच्या रचनेमध्ये हा शेवटचा भाग आहे दृष्टीपटल आणि महत्त्वाचा. एकूणच डोळ्यात प्रवेश करत असताना अगदी पारपटलातून प्रकाश किरण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथून ते भिंगावर पडतात. भिंगावर अपवर्तन होऊन दृष्टीपटलावरती त्याची प्रतिमा तयार होते. आता आपण जर बघितलं तर डोळ्यातून आपल्याला ज्या वेगवेगळ्या वस्तू दिसतात त्या काही ठराविक अंतरावर असत नाहीत. दूरवरच्या वस्तू पण आपल्याला दिसतात आणि जवळच्या वस्तू पण आपल्याला दिसतात. दूरवरच्या वस्तू बघताना डोळ्याचं भिंग चपटं होतं आणि त्याचं नाभी अंतर वाढते. जर आपण ही आकृती बघितली 7.12 इथं आपल्याला काय दिसतंय? नेत्रगोल आहे आणि नेत्रगोलावरती बाहेरून येणारे दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश
2च किरणं या ठिकाणी दाखवलेले आहेत. इथं भिंग आपल्याला चपट झाल्याचं दिसतंय आणि चपट झाल्यामुळं त्याचं नाभी अंतर वाढतं आणि एकूणच काय होतं, दूरवरून येणाऱ्या प्रकाश किरणांचं जी प्रतिमा आहे ती प्रतिमा दृष्टीपटलावरती बरोबर तयार होते. आता वस्तू जर जवळ असेल, जवळची वस्तू आपल्याला बघायची असेल, तेव्हा डोळा काय करतो, आपलं जी भिंग आहे ते भिंग फुगीर करतो आणि भिंग फुगीर झाल्यामुळं भिंगाचं नाभी अंतर कमी होतं. या ठिकाणी आपण 7.12 आकृतीतला ब भाग बघा. इथं काय दिसतंय आपल्याला, इथं अ आकृतीपेक्षा भिंग फुगीर दिसतंय. जवळच्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाश किरणांची 2 किरण भिंगावर पडलेत आणि तिथनं अपवर्तन होऊन त्यांचं दृष्टीपटलावरती त्याची प्रतिमा तयार झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे डोळा नाभीय अंतरामध्ये बदल करू शकतो आणि नाभीय अंतरामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या ही जी भिंगाची क्षमता आहे त्या क्षमतेला म्हणतात समायोजन शक्ती. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येते. हे जरी येत असलं तरी डोळ्यातील भिंगाचं नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. जवळची वस्तू बघताना सुद्धा ती ठराविक अंतरावरच ठेवायला लागते. अगदी त्या अंतरापेक्षा कमी अंतर, अजून अंतर कमी केलं तर ती वस्तू आपल्याला दिसत नाही. याचं कारण असं आहे की समायोजन शक्तीला सुद्धा मर्यादा आहेत आणि नाभी अंतर कमी करता येतं, पण ते किती, विशिष्ट क्षमतेपर्यंत. त्याच्यापेक्षा कमी केलं तर वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावरती तयार होत नाही. अशा पद्धतीनं ही झाली डोळ्याची रचना. आपण डायग्राममध्ये पुन्हा बघितलं, या आकृतीमध्ये पुन्हा बघितलं तर परीक्षेच्या दृष्टीने ही आकृती महत्त्वाची आहे. मानवी डोळ्यातील रचना स्पष्ट करणारी आकृती काढा आणि तिला योग्य अशी नावं द्या. अशा पद्धतीचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो. तर आपल्याला आकृती तशी फार अवघड पण नाही आणि तशी ती सोपी पण नाही. फक्त काही महत्त्वाचे भाग त्याच्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये पारपटल, बुबुळ, बाहुली, नेत्रभिंग आणि दृष्टीपटल असे काही महत्त्वाचे भाग आहेत. त्याचबरोबर यातले इतर म्हणजे रोमक स्नायू आहेत. त्याचबरोबर श्वेतपटल आहे, पांढऱ्या रंगाचं पटल, दृढपटलसुद्धा म्हणतात त्याला, ते श्वेतपटल आहे. त्याचबरोबर पडद्याजवळचे पाठीमागील डोळ्याचे स्नायू आहेत, रक्तवाहिन्या आतल्या आहेत, नेत्रचेता आहेत, दृष्टिबिंब आहे. या गोष्टीसुद्धा डोळ्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जाऊया डोळ्यासंबंधी आणखी काही माहिती पुढे. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे आणि डोळ्यावर ताण न येताना दिसू शकते, अशा अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं म्हणतात. आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. म्हणजे आत्ताच आपण बघितलं की एखादी वस्तू पाहताना ती डोळ्याजवळून किती अंतरावर असायला पाहिजे की जी आपल्याला स्पष्टपणे दिसेल, डोळ्यावर त्याचा कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही. असं जे कमीत कमी अंतर आहे की ज्या अंतरापासून ती वस्तू आपण सुस्पष्टपणे व्यवस्थितपणे डोळ्यावर ताण न येता बघू शकतो, त्या अंतराला म्हणतात सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. आणि वस्तू ज्या ठिकाणी ठेवली आहे ते जे स्थान आहे त्या स्थानाला म्हणतात डोळ्याचा निकट बिंदू. मग एका निरोगी मानवी डोळ्यासाठी हा निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर असतो.
म्हणजेच काय, याचा अर्थ काय, एखादी वस्तू आपल्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर धरली तरच ती आपल्याला स्पष्ट अशी दिसू शकते. हे कधी, निरोगी माणसाच्या डोळ्यासाठी. डोळ्यातला कोणताही दोष जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याचा निकटबिंदू डोळ्यापासून किती अंतरावर असतो, तर तो 25 सेंटीमीटर. आता दूरच्या वस्तू सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतात. म्हणजे डोळ्यापासून जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ते आपल्याला स्पष्ट दिसते, अशा अंतराला म्हणतात सुस्पष्ट दृष्टीचं अधिकतम अंतर. जास्तीत जास्त दूरवरच्या वस्तू सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतात आहे आणि वस्तूचं ते जे स्थान आहे त्या स्थानाला म्हणतात डोळ्याचा दूरबिंदू. आणि निरोगी माणसाच्या डोळ्यासाठी दूरबिंदू हा अनंत अंतरावरती असतो. निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर आणि डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर. अशा पद्धतीनं सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर आणि सुस्पष्ट दृष्टीचं अधिकतम अंतर, डोळ्याचा दूरबिंदू आणि डोळ्याचा निकटबिंदू, एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. तर परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे मानवी डोळ्याचा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू किती अंतरावर असतो किंवा टिंबटिंब अंतरावरती असतो, अशा पद्धतीचा MCQ सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपण तो पुन्हा पुन्हा वाचा. डोळ्यासंबंधी आणखी एक माहिती आपल्याला आहे पुढच्या ब्लॉकमध्ये. नेत्रगोल म्हणजे आपला जो डोळ्याचा गोल आहे, नेत्रगोल, त्याचा व्यास साधारणपणे 2.4 सेंटीमीटर इतका असतो. आणि या डोळ्यामध्ये असणारे जे भिंग आहे त्या भिंगाचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भिंगाचं नाभीय अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूशी डोळा समायोजन करत असतो. म्हणजे दूरची वस्तू पाहताना डोळे थोडेसे मोठे होतात, विस्फारतात, तेव्हा भिंग चपटं होतं आणि भिंग त्याचं समायोजन करतो आणि वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा ही आपल्या डोळ्यावरती तयार होते. वस्तू अगदी जवळ असेल, अंधुक प्रकाशामध्ये असेल तर डोळा बारीक करतो, तेव्हा भिंग फुगीर होतं, समायोजन शक्ती बदलतो आणि वस्तू स्पष्ट बघण्याचा डोळा प्रयत्न करतो. समायोजन शक्ती याला म्हणतात. तर निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असतं आणि डोळ्याच्या भिंगाचा दुसरा भाग जो आहे, दुसरा नाभी बिंदू आहे, तो डोळ्याच्या आतल्या पडद्यावरती असतो. तर हा मानवी डोळा, त्याची अंतररचना, नेत्रगोल आपण पाहिला. आता पुढं एक ॲक्टिव्हिटी आहे, हे करून बघा. नेहमी आपण करून बघतोच. पुस्तक डोळ्यापासून खूप दूर अंतरावर ठेवून वाचायचा प्रयत्न करा. आपल्याला नीटसं वाचता येईल काय, स्पष्टपणे वाचता येईल का, बरोबर वाचता येईल का, तर नाही. आता पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ ठेवून वाचण्याचा प्रयत्न करा. अगदी डोळ्याच्या जवळ धरलं तर अक्षर आपल्याला दिसणारच नाही, त्या अक्षरांची प्रतिमा आपल्याला डोळ्यावर तयार होणारच नाही आणि त्यामुळे नीट वाचता येणार नाही. तिसरा प्रश्न आहे, पुस्तक डोळ्यांसमोर सुमारे 25 सेंटीमीटर अंतरावर धरून वाचण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळी पुस्तकातील अक्षरं सुस्पष्ट दिसतील आणि का? आत्ताच आपण त्याचं उत्तर बघितलं, ते म्हणजे 25 सेंटीमीटर अंतरावर जेव्हा आपण पुस्तक धरू तेव्हा आपल्याला नीटसं वाचता येईल, त्यातली अक्षरं सुस्पष्ट दिसतील आणि वाचता येईल. कारण काय, तर नक्की आपण आत्ताच बघितलं की मानवी डोळ्याचा जो निकटबिंदू आहे तो निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावरती आहे. सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किती आहे, 25 आहे. आणि ते 25 असल्यामुळं याच अंतरावर ठेवलं तरच वस्तू व्यवस्थित आपल्याला दिसेल आणि तिची प्रतिमा दृष्टीपथलावरती होईल.
यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दृष्टीदोष आणि त्यावरील उपाय. काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्यामुळं नीटसं दिसत नाही, समोरच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यातला हा दोष असतो. तो दोष आहे तो म्हणजे अपवर्तनाचा. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळं दृष्टी अंधुक होते. तर हा असतो डोळ्यातला अपवर्तनाचा दोष. त्यामुळं दृष्टी अंधुक होते आणि वस्तू आपल्याला नीटशा दिसत नाहीत, अस्पष्ट दिसतात. मग हे जे दोष आहेत हे दोष 3 प्रकारचे आहेत. लघुदृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्धदृष्टिता असे 3 दृष्टीदोष आहेत. आपण या तिन्ही दोषांचा या ठिकाणी विचार करूया, अभ्यास करूया. पहिला दोष आहे तो म्हणजे लघुदृष्टिता किंवा ज्याला निकटदृष्टिता असंही म्हणतात. निकट म्हणजे जवळची. या दोषामध्ये काय होतं तर मानवी डोळ्याला जवळच्या वस्तू ज्या आहेत त्या तो व्यवस्थित बघू शकतो, पाहू शकतो, पण लांबच्या वस्तू स्पष्टपणे त्याला दिसत नाहीत. म्हणजेच डोळ्याचा जो दूरबिंदू आहे तो अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. आणि या दोषामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. या ठिकाणी जर आकृती आपण बघितली, आकृती 7.13, इथं सगळ्यात वरची जी आकृती आपल्याला दिसते ती आहे सामान्य डोळ्याची. म्हणजेच जवळच्या वस्तू याच्यापासून निघणारे प्रकाशकिरण डोळ्याच्या नेत्रगोलावरती पडतात, भिंगावर पडून अपवर्तन होतं आणि दृष्टीपटलावर त्याची व्यवस्थित प्रतिमा तयार होते. दूरच्या वस्तू ज्या आहेत, दूरच्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण हे दृष्टीपटला या भिंगावरती पडल्यानंतर त्याची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. म्हणजेच दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. 2 नंबरची आकृती आपण बघूया. दूरच्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण बघा, ते डोळ्यावर पडल्यानंतर, डोळ्यातील भिंगावर पडल्यानंतर त्याची प्रतिमा दृष्टीपटलावरती तयार झाली नाही, तर ती अलीकडे झाली. मग हे असं का होतं तर या निकटदृष्टिता दोषाची 2 संभाव्य कारणं आहेत. 2 कारणांनी असं होऊ शकतं. पहिलं कारण आहे डोळ्यातील पारपटल की जे सर्वात बाहेर असतं. डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळं भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे नेत्रगोल लांबट झाल्यामुळं डोळ्याचं भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधलं अंतर वाढलेलं असतं. म्हणजे नेत्रभिंग आणि पारपटल यांची वक्रता वाढते. हा नेत्रगोल लांबट झाल्यामुळं डोळ्याची भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. या 2 कारणामुळं हा निकटदृष्टिता हा दोष माणसामध्ये होऊ शकतो. आता दोष झाल्यानंतर काय करायचं तर योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचं निराकरण करता येतं. मग अंतर्गोल भिंगाचा चष्मा डोळ्यावरती वापरला तर काय होतं तर या भिंगामुळं प्रकाश किरणांचं अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगामुळं अभिसरण होऊन त्याची प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. या ठिकाणी आकृतीमध्ये 3री आकृती बघा, सगळ्यात शेवटची 7.13 मधली. इथं काय होतं बाहेरून किंवा लांबून येणारे जे प्रकाश किरण आहेत
ते डोळ्यातील भिंगावर पडण्याच्या अगोदर अंतर्गोल भिंगावरती पडतात आणि इथं त्यांचं एकदा अपवर्तन होतं आणि ते अपवर्तन होत असताना त्या किरणांचं पहिल्यांदा होतं अपसरण आणि अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर ते डोळ्यातल्या भिंगामुळं त्यांचं मात्र अभिसरण होतं, एकत्र येतात ते आणि त्याची निर्माण होणारी जी प्रतिमा आहे ती पडद्यावरती तयार होते. आपल्याला माहिती आहे अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर ऋण असते आणि त्यामुळं निकट दृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा हा लागतो, म्हणजे निगेटिव्ह. या दोषाच्या प्रमाणानुसार डोळ्याच्या साठी अंतर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते. म्हणजे डोळ्यातील दोष किती प्रमाणामध्ये आहे त्यावरती त्या भिंगाची शक्ती असणारा चष्मा किंवा भिंग या ठिकाणी वापरायला लागतो. हा झाला पहिला दोष. त्याच्यानंतर दुसरा दोष आहे तो म्हणजे लघुदृष्टिता, ज्याला हायपरमेट्रोपिया किंवा फार साइटेडनेस असं म्हणतात. या दोषाची साधारण पार्श्वभूमी काय आहे बघा. याच्यामध्ये काय होतं, दूरदृष्टितामध्ये वस्तू ज्या दूरच्या आहेत त्या व्यवस्थित ती व्यक्ती पाहू शकते, बघू शकते, पण जवळच्या वस्तू त्याला स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजेच काय, तर डोळ्याचा निकटबिंदू की जो 25 सेंटीमीटर अंतरावर असतो तो त्या अंतरावर न राहता दूर असतो आणि जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या वर तयार होण्याच्या ऐवजी दृष्टिपटलाच्या ती मागे जाते. आकृतीमध्ये आपण बघूया. दूरच्या वस्तूकडून येणारे जे प्रकाश किरण आहेत, पहिली आकृती बघा 7.14. याच्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये सगळ्यात वरच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते दूरच्या वस्तूकडून येणारे किरण डोळ्यावरती पडल्यानंतर, भिंगावरती पडल्यानंतर त्यांचं अपवर्तन होतं आणि त्याची प्रतिमा दृष्टिपटलावरती तयार होते. पण दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, जवळच्या वस्तूकडून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते जेव्हा डोळ्यातील भिंगावर पडतात तेव्हा ते भिंग उभट, या ठिकाणी अंतर भिंग आणि पडदा यांच्यामधील अंतर कमी झाल्यामुळं याचं अपवर्तन होऊन त्याची प्रतिमा ही जी आहे डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या मागं तयार होते आणि त्यामुळे ती वस्तू अशा व्यक्तीला दिसत नाही. आता हे कशामुळे होतं, याची दोन कारणं आहेत. डोळ्यातील जे पारपटल आहे सगळ्यात बाहेरचं, ज्यातून प्रकाश आत शिरतो, हे पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता या दोषामध्ये कमी होते आणि त्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जी आहे ती सुद्धा कमी होते. आणि दुसरं कारण असं आहे की नेत्रगोल उभट झाल्यामुळं, चपट झाल्यामुळं डोळ्याचे भिंग हे डोळ्यातील दृष्टिपटल यातलं अंतर त्याच्यामुळं कमी होतं. भिंग आणि दृष्टिपटल यांच्यामधलं अंतर कमी झाल्यामुळं होणारी प्रतिमा जी आहे ती प्रतिमा पडद्याच्या मागं, दृष्टिपटलाच्या मागं तयार होते. आता मग याला उपाय काय, तर याला उपाय आहे योग्य नाभी अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. याच्यामुळं काय होतं, या भिंगामुळं काय होतं, तर या भिंगामुळं प्रकाश किरणांचं अभिसरण होतं आणि मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळं अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. प्रकाश किरणांचं 2 वेळा या ठिकाणी अभिसरण होतं. पहिल्यांदा चष्म्यातील भिंगावर आणि त्यानंतर डोळ्यातील भिंगावर. आणि
बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे धन असतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा हा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असू शकते. हा झाला दुसरा दोष. यानंतर डोळ्यातील तिसरा दृष्टीदोष बघूया. तो आहे वृद्ध दृष्टिता, ज्याला प्रेसबायोपिया असं म्हणतात. हा जो आहे दोष तो वय वाढल्यानंतर आपल्याला झाल्याचं दिसतो. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजेच डोळ्यातील जे भिंग आहेत त्या भिंगाचे स्नायू नाभी अंतर बदलण्याची क्षमता ही गमावतात. कमी 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 होत बंद होते आणि वयस्कर माणसांना त्यांच्या डोळ्याचा निकटबिंदू हा डोळ्यापासून पाठीमागे जातो आणि त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे आणि स्पष्ट दिसणं कठीण होतं. चष्म्याशिवाय अजिबात त्यांना जवळच्या वस्तू दिसत नाहीत. दिसल्यास तर त्या अतिशय अंधुक दिसतात. काही वेळेला लोकांना निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभी भिंगामध्ये काय केलेलं असतं, दोन्ही दोष घालवायचे आहेत तर वरचा भाग हा त्या चष्म्याचा अंतर्गोल भिंगाचा असतो, ज्यातनं निकटदृष्टिता हा दोष दूर होतो. आणि चष्म्याचा खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बहिर्गोल भिंग असतं की जो बहिर्गोल भिंग त्याची दूरदृष्टिता हा दोष दूर करतो. म्हणजे डोळ्यामधील हे जे दोष आहेत हे दोष चष्म्यामध्ये वापरलेल्या अंतर्गोल किंवा बहिर्गोल भिंगांच्या साहाय्यानं दूर करता येतात आणि सुस्पष्ट प्रतिमा या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि त्या बघितल्या जाऊ शकतात. आता एक कृती परत दिली आहे. शेवटी तुमच्या वर्गातील चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करा. त्यांच्या चष्म्यांचे नंबर म्हणजेच शक्ती, भिंगाची शक्ती नोंदवा आणि यावरून त्यांच्या डोळ्यातील दोष कोणता आहे हे दाखवा, ओळखा आणि नोंदवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा दोष आढळतो. आपण वर्गात बघितलं तर काही मुलं चष्मा असलेली असतात आणि चष्मा एवढ्यासाठी की त्यांना जवळच्या वस्तू नीटशा दिसत नाहीत. लांबच्या वस्तू दिसतात पण जवळच्या वस्तू दिसत नाहीत काहींच्यामध्ये. तर मुलांमध्ये शक्यतो बघितलं तर ऋण शक्ती असलेले चष्मे आपल्याला असल्याचे दिसतात. म्हणजे लघुदृष्टिता हा दोष साधारणपणे त्यांच्यामध्ये दिसून येतो. तर हे झाले दृष्टीदोष आणि त्यावरील उपाय. आज या ठिकाणी आपण थांबणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तूचा आभासी आकार आणि अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगांचे उपयोग हा मुद्दा पाहणार आहे. धन्यवाद.